ठिकाणी तपासायला मिळाली। सरकारने दखल घेतलेली आहे की आपल्या आंदोलनाची? अजिबात या ठिकाणी सरकारने या ठिकाणी दखल नाही घेतली। दुसरा विषय, आम्हाला तरी वाटतं की सरकारला अजून मराठा समाजात किती बळी घ्यायचे आणि माझा बळी घ्यायचा नक्की निश्चित मी या ठिकाणी बळी द्यायच्या हिसाबानंच या ठिकाणी बसलेलं आहे। ते सांगितलेलं आहे, जोपर्यंत तुम्ही आमच्या मराठा आरक्षणासंदर्भात आणि आमच्या ज्या उर्वरित ज्या मागण्या आहे या संदर्भात जोपर्यंत निर्णय घेणार नाही तोपर्यंत तुम्ही या ठिकाणी उठणार नाही आणि लेखी आश्वासन दिल्याशिवाय तुम्ही या ठिकाणी उठणार नाही। दुसरा विषय मी तुम्हाला सांगू इच्छितो की या आमच्या सर्वांच्या वतीनं इथं आम्ही मराठा आरक्षणाचं प्रेझेंटेशन या ठिकाणी मांडलेलं आहे। कशा पद्धतीनं सरकारनं आरक्षण द्यावं, आमचे ज्येष्ठ अभ्यासक दाते पाटील असतील, आमचे रवींद्र काळे पाटील असतील, आमचे सहकारी मित्र असतील, ते सर्वजण आम्ही अभ्यास करून या ठिकाणी मराठा आरक्षणाचं प्रदर्शन या ठिकाणी आम्ही मांडलेलं आहे आणि एक प्रकारे या सर्व मंडळींनी मराठा आरक्षणाचा पर्याय या ठिकाणी निर्माण केलेला आहे। तरी सरकार इकडं लक्ष देत नाही। याचा अर्थ सरकारला या ठिकाणी मराठा आरक्षण द्यायचं नाही, मुद्दा त्यांना सुरुवात ठेवायचं ही आमची असं मला वाटतं। पण आतापर्यंत जेवढे क्रांती चौक आंदोलन झाले, मला बोलायला त्रास नाही। जिल्हाधिकारी इथं भेट देतात, जिल्हाधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत भेट दिली नाही का? अहो, आज 4था दिवस आहे, या ठिकाणी मी उपोषणावर बसलो। सरकारनं तर दखल दिलीच नाही, जिल्हाधिकाऱ्यांनी पण दखल दिली नाही। अहो, डॉक्टरची टीम इकडे नाही येते बघा। आणि सर्वात मोठं दुर्भाग्य काय आहे, डॉक्टर आतापर्यंत या ठिकाणी तपासायला नाही।